पहिला बॉल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लॉंग स्टॉप कडे बॉल ट्रॅव्हल होतो आणि पंचांचा व्हाईट बॉल इशारा आला आणि त्याच्यावरती धावा देखील पालून पूर्ण केल्यात. 2 धावा तिथे मिळाल्यात. 1+2 3 धावा या ठिकाणी एकंदरीत मिळतात आणि ऑफ द मार्क होत असताना संजय स्पोर्ट्स सावध SSS टेनिस बॉलचं या वर्षीचा हंगाम या संघानं गाजवलं आणि 2 ट्रॉफी आपल्या नावावरती केल्या. ओ कट केला रॉकीज हियर बट देयर इज अ मिस्टेक. त्या ठिकाणी रॉकी सज्ज होता परंतु त्या ठिकाणी त्याच्याच कडून चुकी झाली आणि 2 धावा याच दरम्यान कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5 धावा. ओव्हर द विकेट. ओ हो हो पुन्हा एकदा चाबूक. व्हॉट अ शॉट. भिरकावून दिल्या बॉलला पॅरलल स्ट्रोक फ्लॅट सिक्सर जेडीच्या बॅट मधून. रॉकेट निघाला जणू काय जेडीच्या बॅट मधून. एवढा प्रचंड वेगानं बॉल षटकार गेला आणि रॉकीच्या डोक्यावरून तो रॉकेट गेला. ओ आउटसाइड एज. कीपर कडे संधी होती. गोरख त्या ठिकाणी जरूर आहे परंतु त्याच्याकडनं चूक झाली आणि याच दरम्यान 1 धाव पूर्ण केली जात आहे. एका धावेने स्कोर 12 या आकड्यावरती. वेलकम अजित पाटील 7 स्टार मेंबर या ठिकाणी जॉईंट झालेले आहेत. राऊंड द विकेट ना हा बॉल बरोबर योग्य त्या दिशेने हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप अक्रॉस निघणारा बॉल होता. कट करायचं होतं केपीला परंतु सरळ विकेट किपर कडे हा बॉल डॉट. थोडासा खाली राहणारा बॉल. विकेटवर जेथे पाणी साठले त्या ठिकाणी बॉल जसा पडतोय तिथून थोडासा खाली राहणारा बॉल घरंगळत निघून गेला कीपर कडे. आणखी एक डॉट बॉल. केपी भरपूर चाचपळताना दिसलाय. रबर बॉलची ही 3री स्पर्धा आपण पाहतोय. त्याचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. जसा की आता विनोद पाटील आला खांडवरसाठी. यावेळेला बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे आणि कॅच सोडलाय त्या ठिकाणी गोलंदाज दीपकनं. कॉट अँड बॉलची संधी होती परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप आणि 1 धाव केपीला मिळाली. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर फायनली 1 धाव तिथे मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. 13 धावा धावफलकावरती येतात. पहिल्या 2 बॉल मध्ये खूप चांगल्या रन्स होत्या परंतु शेवटच्या 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा दीपकनं खर्च केल्या आणि पुन्हा पलटवार झाल्या. रॉकी वर्सेस केपी 7 स्टार मेंबर पैकी आता हे 2 स्टार एकमेकांच्या विरोधात आणि रॉकीने जर या ठिकाणी केपीची विकेट घेतली तर योगी पाटील सरांकडून 500 रुपयांचं प्राइस त्यांना दिलं जाईल. ओ कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टायमिंग. थोडासा बॉल चढतोय. ज्याप्रमाणे स्किट होतो विकेटवर तसाच स्किट बॅटवरही होताना दिसला आणि 2 धावा तिथे मिळाल्यात. 3रा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पुन्हा मिळाल्यात. 3 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये 55 धावा बनवल्या होत्या. चेझिंग करता आले नाही आणि फार मोठ्या फरकानं जनुमान कांडवल संघानं पहिला विजय मिळवला होता. परंतु आता या मॅच मध्ये तसंच प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना किमान 40 पर्यंत. कारण आता पाऊसही थांबलेला आणि येणाऱ्या डावामध्ये कदाचित जर असंच वातावरण राहिलं तर डेफिनेटली रन चेस होऊ शकतात. त्याच्यामुळे इथून आता जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न बॅटर्सना करावा लागेल. पूल केला ऑन साइडला. पूल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल सिक्सर. परफेक्ट टायमिंग. जेडी रबर बॉलचा स्पेशालिस्ट बॅटर आहे. सावध टीम साठी तो नेहमीच चांगला खेळत आला आणि काय लेंथ वर जो बॉल होता त्या लेंथला पीक करून पूल केला. सहज नाहीयेत असे फटके खेळलं. रॉकीच्या विरुद्ध पहिला रॉकेट आता उडवला जेडीनं. षटकार त्याला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 22-22 रन्स. खूप सारा एन्जॉय आणि खूप सारा आता क्रिकेट पावसाळ्याचं ही क्रिकेट आमने लोणार परिसरामध्ये व्हायला लागलाय. पंचांचा 9 बॉलचा इशारा. 7 स्टारचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण काही असे दिवस होते मागच्या आपण काही वर्षांचा विचार केला तर आमने लोणार परिसराचं क्रिकेट अक्षरशः बंद झालं होतं. परंतु त्यानंतर पुन्हा नव्यानं सुरुवात मिळणं गरजेची होती आणि 7 स्टारनं जरूर ती जबाबदारी घेतली. फ्रीटचा बॉल आहे. या बॉल नंतर आपण चर्चा करूया. बॉल हवे त्या जेल
पिंट्या त्या ठिकाणी होता विथ रेनकोट. आणि आता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, दुसरी धाव. एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अनंत केने यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात युट्यूबच्या माध्यमातून, फोन कॉल्स, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सध्या धावांचाही पाऊस पडतोय, धावांचाही वर्षाव. आनंदाचा दिवस आहे, सोनेरी दिवस आहे. आज तोच दिवस ज्या दिवशी अनंत केने हे पृथ्वीवर आले. यावेळेला पुन्हा एकदा समोर लॉफ्टेड इट ओव्हर द बॉर्डर एट, वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. हरिभक्तपरायण रामकृष्ण काकडे यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. रॉकी पुन्हा एकदा, ओ रॉकी समोर हेलिकॉप्टर आणि तो थेट लँड होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जेडी ऑन फायर, फॅन्टास्टिक सिक्सर. काय बॅटिंग केली जेडीनं, तिसरा सिक्सर त्याच्या डावामध्ये, एक चौकार आणि धावसंख्या बघता बघता 35 रन्स. 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात आणि त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान जेडीचं आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा ठक असा आवाज आला. वेल टाइम करत असताना प्रत्येकी बॉल ज्या ज्या वेळेला तो मिडल करतो त्या त्या वेळेला चांगल्या रन्स आपल्या टीमसाठी जोडलेल्या आहेत. त्या जेडीनं एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि याचबरोबर एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 13 धावा होत्या. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये अंडर 15 15च्या कमी जर धावसंख्या एखादा गोलंदाज खर्च करतो तर ते एक चांगली सुरुवात जरूर मानली जाते. परंतु या ओव्हरमध्ये राकेश दिघाडकर यांच्या ओव्हरमध्ये भरपूर सारे रन्स कन्सिड केल्या. एक्सपेन्सिव्ह ते षटक राहिलं आणि आता अंतिम ओव्हर. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय आणि बॉलला फेकून दिले सर मिड विकेटच्या पलीकडे. आणखी एक षटकार जेडीच्या बॅटमधून. अभय आलाय आणि अभयच्या समोर जेडीला भय नाही. काय फटका त्यानं एक्झिक्यूट केला. सुपर टायमिंग. बॉल सर मिड विकेटच्या पलीकडे जाऊन लँड होत असताना षटकार त्यानं प्राप्त केला. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 42. याही मॅच मध्ये आता असं वाटतंय की 50च्या वर धावा हा आकडा जरूर डोळ्यांसमोर. फलंदाजांच्या स्वेअर बॉल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 43 वर. नेक्स्ट मॅच यानंतर यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपला मिस करणारा बॉल, आणखी एक अवांतर धाव मिळेल. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा पुल अँड पॉवरफुल. आणखी एक बॉल फेकून दिलाय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. अद्भुत डाव या ठिकाणी साकारतोय. सध्या तरी 5वा सिक्सर त्याच्या डावामध्ये आणि इंडिव्हिज्युअली तो बॅटिंग करतोय. सध्या जेडी 11 चेंडू आणि 40 वर बॅटिंग करतोय. अर्धशतक झळकावण्याची संधी त्याच्याकडे असेल. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करणार आणि पुन्हा स्ट्राईक एंडला जेडी आपल्याला बघायला मिळेल. 52 धावा, 52 रन्स. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. फर्स्ट मॅच मध्ये 55 झाल्या होत्या. आता
लगेच बघा दुसऱ्या मॅच मध्येच त्याचा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न. हो जेडी समोर अधिक उसळी घेणारा बॉल. अभय आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि ते त्याला करावं लागेल. इथून आता मोमेंटम आपल्या बाजूने जर त्याला घ्यायचं असेल तर आणखी डॉट बॉल विकेट्स घ्यावे लागतील. तेव्हा कुठे जाता जाता दुसऱ्या इनिंग मध्ये येता एक कॉन्फिडन्स येणार फलंदाजांना, तो मोमेंटम मिळणार आणि तिथून पुढे विजयाकडे जाण्याचा तुम्हाला रस्ता सापडणार. तोच प्रयत्न करायचा आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा शरीरावर येणारा हा बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 44 वर बॅटिंग करतोय जेडी आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. जर षटकार आला तर या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक बघूया. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करणार का? पिकअप शॉट आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जेडीच्या नावावरती. जेडी आपण बॅट वर करायची आहे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. संजय स्पोर्ट्स सावधचा हा सितारा. वंडरफुल नॉक जेडीच्या माध्यमातून 50 धावा आणि संघाची धाव संख्या धावफलकावरती 61 धावांचं लक्ष्य. शेवटच्या ओव्हरमध्ये 24 आल्या. चढता क्रम बघायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23, तिसऱ्या ओव्हरमध्ये 24. धावसंख्या झाली धावफलकावरती 60 आणि 61 धावांचं लक्ष्य आता इथून पार करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर. सध्या 7 स्टारचे 2 स्टार एकमेकांच्या विरोधात आहेत, केपी आणि आरडी. परंतु सध्या केपी त्याच्या चेहऱ्यावरती स्मित असते, कारण 60 धावा 3 ओव्हरमध्ये बनवल्यात आणि जेडीच्या बॅटमधून अर्धशतक बघायला मिळालं. पहिलीच मॅच या स्पर्धेतील. परेश महाजन तालुका क्रिकेट मधील एक नामांकित अंपायर, ज्यांनी या स्पर्धेसाठी जेडीसाठी आणि अनंत केने यांच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जेडी तुम्हाला अर्धशतकासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. परेशजी महाजन आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि मकरंद स्मृती मुठवळ दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. मुठवळ संघ कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. क्या बात आहे. आता पुन्हा 7 स्टारचे 2 मेंबर अजित पाटील आणि रामकृष्ण काकडे. अनंत केने तर बाहेर झाले. एकसष्ट धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया थोडासा बदल. ऐकूया योगी सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे. दरम्यान आज अनंताजी केण्यांचा वाढदिवस आहे आणि त्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा मिस्टर मंगलजी केणे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. धन्यवाद मंगल केणे, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज शुभेच्छांचा वर्षाव सध्या सुरू आहे अनंताजी केणे यांच्या वरती आणि दिसून येतं की किती प्रेम आहे त्यांच्यावरती. तसंही पाहिलं तर प्रेमल स्वभावाची ही व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण या स्पर्धेला या ठिकाणी शुभारंभ केला. दुसरा सामना आजच्या दिवसातील या स्पर्धेतील संजय स्पोर्ट सावत विपक्ष आणि किरवली 61 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि षटकार सुरुवात करतो दिगंबर माली. पहिला चेंडू पाहू शकाल ओव्हर पिच होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. गोरखनाथ दिगाडकर आणि विनोद बजागे ही सलामी वीर जोडी सध्या आपण पाहत आहोत. 15.25 आय थिंक सहाय्यानं इथे मात्र धाबांचा पाठलाग करावा लागेल किंवा तुम्ही त्यापेक्षा अधिक. आय थिंक 3 ओव्हरची मॅच आहे. 20.33च्या धावगतीने तुम्हाला पुढे वाटचाल करावं लागेल. खूप मोठं लक्षात इथे पाठलाग करायचा आहे, परंतु विनोद बजागेला कोण विसरेल. याच मैदानावरती जबरदस्त कामगिरी तो सातत्याने करत आलेला आहे. मग टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, भरपूर वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु आज फक्त अनुभव चालणार नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी स्ट्रोक इथे खेळावं लागतील. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका इथे खेळावा लागेल. कारण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं असेल जेडीच्या माध्यमातून जबरदस्त इनिंग पाहिले आपण. अर्धशतकी केली त्यांनी साकारली. ऑन साईडला ट्राय करण्याचा प्रयत्न, चेंडूचा लाग जमिनीच्या साह्याने गवताला रेंगाळत वाडिश मिड विकेटला दामो आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि आज संजय स्पोर्ट सावंतसंघ एक वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळतोय. सिंगल डबल न मात्र धावा येत आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका बाजूला गोरखनाथ दिगाडकर, दुसऱ्या बाजूला विनोद बजागे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑफ स्टिकला मात्र पाहू शकाल. शॉर्ट पिच चेंडू वेगवान होता, गतिशील होता आणि एस्टनच्या पाठीमागे सुद्धा जबरदस्त या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन. यानंतर सुद्धा एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. दिगू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक बॉडीला फॉलो करणारा चेंडू पाहायला काय वेग प्राप्त करतोय आज दिगंबर माली. मागील स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तरी स्टार ट्रॉफीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा दिगंबर मालीने चांगला भेदक मारा केला होता आणि त्याच लेंथवरती आज या स्पर्धेमध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी करतोय, चांगली सुरुवात देतोय आपल्या टीमला आणि हीच ओळख त्याची खास राहिलेली आहे क्रिकेट जगतामध्ये. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आपण पाहू शकाल. फक्त 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. फुटाफार फ्रॉम डिलिव्हरी, अगदी नाकाला सुगंध देत चेंडू मात्र पाहू शकाल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि सुजितचं सुद्धा मात्र जबरदस्त कलेक्शन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बॅटची खणा होती आणि आय थिंक पहिली विकेट्स प्राप्त केली टीम संजय स्पोर्ट सावंत संघानं. रिप्ले मध्ये पाहू शकाल आय थिंक बॅटनं चेंडूचं कशा रीतीने चुंबन घेतलं. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सध्या आमच्या सोबतीला शंकरजी गुलवे आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत कंट्रोल रूम मध्ये. नेहमीच दिगू विकेट टेकरायला बॅटची वरची काढा ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी ज्या आपली गोरखनं फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी थोडीशी नजर त्याची बाजूला हटली आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांनी विकेट्स गमावली. न्यू बॅटर इनिंग्स नंबर 3 राहुल बजागे 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. लेफ्टी बॅटर राहुलकडे स्ट्रोक चांगले आहेत, परंतु आज त्याला सिद्ध करावं लागेल. पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय संजय स्पोर्ट सावंत संघाच्या माध्यमातून. दामू म्हात्रे याच गोलंदाजानं आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2 गाजवली आणि तोच गोलंदाज आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संजय स्पोर्ट सावंत संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगल्या लेंथ वरती चेंडूच्या हाताळणी. फक्त ऑफ ड्राईव्ह पाहिला, जोपर्यंत स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत एक धाव सहजपणे पूर्ण करण्याची संधी मिळाली. सिंगल डबल न मात्र काय सिद्ध होणार नाहीये आरडी कंपनीला. आता मात्र इथून मोठे फटके सातत्याने तुम्हाला खेळावं लागेल, हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. राहुल आला आणि पाहू शकाल पंचाचा नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग आणि त्याच्यानंतर पाहू शकाल एक एक्स्ट्रा धाव सुद्धा मात्र खर्च केली गेली. 1+1 एकूण 2 धावा. आय थिंक फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र पाहू शकाल काही चुका घडल्या गेल्या आणि तीच चूक मात्र हेरली पंचांनी.
जबरदस्त पंचांची कामगिरी सुद्धा आपण पाहत आहोत. निखिलेशजी बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर. पुढील चेंडू असेल फ्रीट आणि त्याच्यावरती येणार का मोठा हिट बॅटर विनोद छबाट मधून. हो बॅटची खेळा. चेंडू सरळ चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. फाईन लेगला फिल्डर होता, थर्ड मॅनला फिल्डर होता, परंतु त्यांच्या दोघांच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला. 4 धावांसाठी चौकार. फ्रीट चेंडूवरती हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं संत गतीने मात्र पाहू शकाल 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही इथून 50 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक, 50 धावांची गरज. सपन स्टार ग्रुप प्रेझेंट्स सोमेक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 बॅटची टॉप एज आणि पाहू शकाल त्याकडे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आय थिंक गल्लीमध्ये फिल्डर तैनात होते, त्याच्याकडून मात्र चूक घडलेली. आय थिंक ओमकार होता. ओमकारची वर्णी लागली नव्हती, परंतु काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये ओमकारला संधी मिळाली, परंतु पहाना चेंडू सुद्धा त्याच्याकडेच गेला आणि चूक सुद्धा त्याच्याकडून घडली गेली. असा क्रिकेटचा खेळ आहे. हरकत नाही, दुनियात कमरेवरती आहेत विठ्ठलाप्रमाणे. आणि काही दिवसानंतर आता तुम्हाला आषाढी एकादशी पाहायला आपल्याला पडतो. या ठिकाणी राहुलचा कडक शॉट ऑन साइडला पुल केला आणि सक्सेसफुल. 6 धावांसाठी षटकार. मी बघाशी उल्लेख केला की राहुलकडे चांगले स्ट्रोक आहेत आणि जर राहुल चांगला रिदम मध्ये आला तर तो चांगली प्रमाणात खेळ साकारू शकतो. इथे मात्र लेन चुकीची पाहायला मिळाली, कारण बॅटरची अगदी अवकाशाच्या बाहेर बाउन्सर चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने 1 for the ओव्हरचा इथे मात्र या ठिकाणी इशारा पंचांच्या वतीने केला गेला. म्हणजे जो एक बाउन्सर होता दामूकडे तो मात्र त्यांनी गमावला. पुढील चेंडू आता मात्र पाहू शकला या ठिकाणी तो बाउन्सर हाताळू शकणार नाही. हो चांगली लेंथ अगदी बॉडीला मात्र या ठिकाणी फॉरवर्ड केला, परंतु पहा स्वतः गोलंदाज चालला चेंडूकडे झेप पावतो. एक धाव तिथे कंप्लीट, दुरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि सध्या रामकृष्ण काकडे सध्या आपल्या साथीदारांना शोधतायत, कारण 11 कंप्लीट करायचे आहेत, कारण यानंतर त्यांचा सामना आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात. नाणेपैकी संपन्न झालेली आहे. हो पुन्हा एकदा मात्र पाहू शकायला अजून एक चांगला चेंडूची हाताळणी दामूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉडीला स्पर्श होणारा चेंडू, पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8-11 किरोली संघ 61 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 22 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून हा सामना जिंकणं फार कठीण आहे टीम आडे किरोली संघासाठी, कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा त्या आव्हानाचा तुम्ही पाठलाग करू शकणार नाही. असं वाटलं होतं की मात्र या 2 स्टार मध्ये एक जबरदस्त भिडत आपल्याला पाहायला मिळेल. आरडी आय थिंक राकेश धिगाडकर, कैलास पाटील, परंतु सध्या तरी वर्चस्व या सामन्यावरती संजय स्पोर्ट सावध संघाचा आपण पाहत आहोत. नेहमीच्या संघाला संजय पाटील, मिठाईवाला, कचूरशेठ पाटील, आय थिंक केपी सर यांचं नेहमीच योगदान आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि असं वाटतं की पुन्हा मात्र पावसाच्या सरी भरपूर वेगाने इथे पाहायला मिळू शकतील. फटका हवेत केला, आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन, झेल ड्रॉप, परंतु त्याचा काही जास्त नुकसान संजय स्पोर्ट सावध संघाला होणार नाही. परंतु गोलंदाज जीडीच्या आय थिंक खात्यामध्ये एखादी विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळू शकले असते. जडी पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय. हो काय बॉलिंग ऍक्शन आहे आणि काय लेंथ वरती मात्र इथे चेंडूची हाताने पाहायला मिळाली. डॉट बॉल, डॉट चेंडूची सांगता. आज असं वाटतं की जीडीचा दिवस आहे, कारण बॅटिंग मध्ये सुद्धा त्याने जबरदस्त इनिंग साकारली. पहिली अर्ध 50 आय थिंक अर्ध शतकीय खेळी त्याने साकारली आणि त्याच्यानंतर बॉलिंग मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त आपल्या टीमला योगदान देतोय. आणि मात्र या ठिकाणी फलंदाज भास झालाय विनोद बजागे. सामन्यामध्ये मात्र काही शिल्लक नाही, औपचारिकता बाकी आहे, कारण जीडीला मात्र इथून फक्त लिगल बॉल टाकायचे आहेत आणि अगदी विजयाचे दरवाजे पूर्णपणे खुले झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पाहू शकाल शेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
अभय आलाय, त्याला कोणाचा भय नाहीये, परंतु कुठेतरी या सामना त्यांच्यापासून खूपच दूर गेलाय आणि लगभग आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व संजय स्पोर्ट्स सावध संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा पावसाची जोरदार हजेरी, चेंडू पडले तर थोडस खाली राहिलं आणि अखेर पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. असं वाटलं की या ठिकाणी नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी एकतर्फा सामना सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खेळाडू सुद्धा मात्र पाहू शकाल ती स्लिप होत आहेत, कारण आउटफील्ड पुन्हा मात्र आपण पाहतो पूर्णपणे चिकट झालेली आहे. पाऊस सुद्धा वेगाने मात्र या ठिकाणी हो पुन्हा एक चांगला चेंडू हाताळली आणि अखेर या सामन्यावरती विजय संपादित केला टीम संजय स्पोर्ट सावध संघाने. सो अभिनंदन केपी सर, अभिनंदन टीम संजय स्पोर्ट अँड हार्ड लक आडे 11 किरवली. चला आपण लगेच देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकाल.